दिनांक 9 मार्च 2024 रोजी नाशिकमध्ये मनसेचा 18वा वर्धापन दिन साजरा केला जात होता। त्यावेळी महाराष्ट्रातील मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महत्त्वाच्या नेत्यांनी मैदान तुडुंब भरलं होतं। त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की मनसेत आज काम करणाऱ्या 99% लोकांचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता। त्यातील एक नाव म्हणजे अविनाश जाधव। अविनाश जाधव याआधी कोणत्याही राजकीय पक्षात सक्रिय नव्हता। त्यामुळे असे हजारो तरुण तरुणी मनसेत कार्यरत असल्याचंही राज ठाकरे यांनी सांगितलं। त्यामुळे वसंत मोरेंनंतर पक्षाला लागलेली गळती लक्षात घेता मनसेत असे कोणते महत्त्वाचे नेते आहेत ज्यांनी अजूनही राज ठाकरे यांची साथ सोडली नाही, याबद्दल आणि राज ठाकरे यांच्या कट्टर राजसमर्थक असणाऱ्या 10 मनसे पदाधिकाऱ्यांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी। सगळ्यात आधी आपण राज ठाकरेंनी भर सभेत कौतुक केलेल्या कट्टर राजसमर्थक असणाऱ्या अविनाश जाधव यांच्याबद्दल जाणून घेऊ। मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अशी अविनाश जाधव यांची ओळख असली तरी ते मनसेतील सक्रिय नेत्यांपैकी एक आहेत। कोविड काळातील त्यांचे ठाणे महापालिकेबाहेरचे आंदोलन चांगलंच गाजलं होतं। मनसेत येण्याआधी अविनाश जाधव हे जरी राजकारणात सक्रिय नसले तरी याआधी त्यांनी सामाजिक कामातून आपली ओळख ठाण्यात निर्माण केली होती। त्यात राज ठाकरेंच्या मर्जीतले नेते म्हणून अविनाश जाधव यांच्याकडे पाहिलं जातं। त्यानंतर राज ठाकरे यांचे विश्वासू नेते म्हणून ओळखलं जाणारं दुसरं नाव म्हणजे बाळा नांदगावकर। राज ठाकरेंसोबत शिवसेना सोडणारा नेता म्हणजे बाळा नांदगावकर। प्रत्येक प्रसंगात राज ठाकरे यांच्यासोबत ते सावली बनून राहत। राज ठाकरे यांच्या अत्यंत मर्जीतले म्हणून बाळा नांदगावकर यांच्या शब्दाला पक्षात खूप मान आहे। राज्यात मनसेचं वारं असताना निवडून आलेल्या पक्षाच्या आमदारांमध्ये बाळा नांदगावकर यांचाही समावेश होता। त्यामुळे मनसेत राज ठाकरेंनंतर नांदगावकरांच्या शब्दाला चांगलंच वजन आहे। त्यानंतर राज ठाकरेंसोबत असणारे कट्टर राजसमर्थक म्हणजे संदीप देशपांडे। माध्यमांमध्ये मनसेची बाजू आक्रमकपणे मांडणारे पक्षाचा सक्षम सक्रिय नेता म्हणून संदीप देशपांडे यांच्याकडे पाहिलं जातं। संदीप देशपांडेंची राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली। त्यावेळी राज ठाकरे विद्यार्थी सेनेचे काम पाहायचे। त्यांनी संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले। त्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यापासून आजतागायत ते राज ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात। ज्येष्ठ लेखिका शोभा देशपांडे यांच्यासोबत मुंबईत मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या सराफाला मारहाण प्रकरणात आणि मराठीचा मुद्दा ऐरणीवर आणण्यात देशपांडे यांचा पुढाकार होता। त्यानंतर मनसेतील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जाणारं चौथं नाव म्हणजे अमेय खोपकर। राज ठाकरेंप्रमाणे कला क्षेत्राची आवड असलेले चित्रपट निर्माते म्हणून अमेय खोपकर यांच्याकडे पाहिलं जातं। सध्या ते मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष आहेत। तसंच मनसेचे उपाध्यक्ष पदही त्यांच्याकडे आहे। मराठी चित्रपटाला प्राईम टाइम शो मिळावा यासाठी अमेय खोपकर यांनी मनसेतर्फे आंदोलन केलं होतं। पक्षानं त्यांना सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार खात्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही दिली आहे। त्यानंतर पाचवं नाव म्हणजे अभिजित पानसे। तरुण दिग्दर्शक अशी ओळख असलेले अभिजित पानसे आपल्या महाविद्यालयीन जीवनात शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते। त्यावेळी एका वाहिनीवर बाळासाहेबांच्या विरोधात प्रहसन दाखवलं म्हणून त्यांनी वाहिनीवर हल्ला केला होता। पण नंतर आदित्य ठाकरेंच्या राजकीय प्रवेशासाठी युवा सेनेची स्थापना करण्यात आल्यावर पानसे राजकारणात मागे पडले। पण त्याच वेळी हा हिरा राज ठाकरे यांनी हेरला आणि त्यांना मनसेत सामील करून घेतलं। तेव्हापासून ते मनसेत सक्रिय आहेत। ठाणे लोकसभा निवडणुकीत संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचं नाव पुढे आलं होतं। पण अद्याप राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेतला नाही। त्यानंतर राज ठाकरेंच्या कट्टर समर्थकांमध्ये येणारं 6वं नाव म्हणजे नितीन सरदेसाई। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नितीन सरदेसाई हे तसे कॉलेजपासूनचे खास मित्र।
2006 ला मनसेच्या स्थापनेनंतर 2009 ला विधानसभा निवडणुकीत मनसेच्या विजयी उमेदवारांमध्ये नितीन सरदेसाई यांचं देखील नाव होतं। ते मुंबईतील माहीम मतदारसंघातून निवडून आले होते। त्यानंतर मनसेतील अत्यंत महत्त्वाचं 7वं नाव म्हणजे राजू पाटील। 2009 च्या आधी महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष असलेल्या राजू पाटलांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत मनसेत सक्रिय राजकारणाला सुरुवात केली। कल्याण डोंबिवली महापालिकेत 2010 च्या निवडणुकीत राजू पाटलांच्या नेतृत्वात मनसेने 29 जागा जिंकल्या। दरम्यान 2009 ते 2012 पर्यंत ते ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य होते। त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा चढता आलेख लक्षात घेता पक्षाने त्यांना कल्याण ग्रामीण मधून विधानसभा निवडणूक लढवण्यास सांगितली आणि ते विजयी झाले। त्यानंतर नोटू हलाल पासून मशिदीवरील भोंग्यांच्या समस्येवर परखड मत मांडणारे मनसेतील नेते आणि कट्टर राजसमर्थक म्हणून यशवंत किल्लेदार यांना ओळखलं जातं। त्यानंतर 9वं नाव म्हणजे गजानन काळे। 2003-04 मध्ये शिक्षकी पेशा निवडलेले गजानन काळे पुढे आपल्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी छात्र भारतीत सहभागी झाले। त्यानंतर मराठी भाषेला अभ्यासक्रमात पर्याय आणल्याच्या प्रस्तावाला गजानन काळे यांनी विरोध केला। त्यानंतर मुंबई छात्र भारतीचे अध्यक्ष झालेल्या गजानन काळे यांनी सम्यक छात्र भारती नावाची संघटना स्थापन केली आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली। पुढे मराठीच्या मुद्द्यामुळे गजानन काळे मनसेत सहभागी झाले। त्यानंतर 10वं नाव म्हणजे मनसेचे प्रकाश भोईर। भोईर हे भारतीय विद्यार्थी सेनेपासून राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात। 2009 ला मनसेच्या विजयी आमदारांपैकी एक नाव म्हणजे प्रकाश भोईर। नुकतंच त्यांना मनसेकडून कल्याण शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तरी हे 10 नेते राज ठाकरे यांचे कट्टर राजसमर्थक मानले जातात। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहीम टीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा। धन्यवाद।